तर मी हॅलो. एक मिनिट दादाशी बोला, दादाच सांगतील सगळं सविस्तर. बर. हॅलो. जय. बोला. मला ह्या प्रकरणाची पूर्ण माहिती द्या ना. मी तुमचा कॉल रेकॉर्ड करतोय आणि आपण चॅनलवरती तो प्रकाशित करणार आहोत. बरं. काय झालं होतं नेमकं आणि कशामुळे हा सगळा प्रकार घडलाय? विषय असा झाला होता, त्या अंजनगावचे शिवप्रेमी माझ्याकडे आल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक बसवायचे, तुम्ही आमची मदत कराल का? मी म्हटलं ठीक आहे, शिवाजी महाराजांचं स्मारक बसवायला मी महाराष्ट्रभर मदत करतोय, तिथेही करायला तयार आहे. जेव्हा त्यांनी ते स्मारक नेऊन बसवल्यानंतर मला दुसऱ्या दिवशी 2-3 वाजता दुपारी कॉन्टॅक्ट झाला किंवा पोलीस प्रशासन ते स्मारक काढते. अच्छा. पण ते पोलीस प्रशासन स्मारक काढते म्हटल्यानंतर मी होतो जळगावकडे. मी तिथून मला पोहोचायला रात्री 3 वाजले. पोलीस प्रशासनाने तिथं लाठीचार्ज केलेला, दगड आणलेले किंवा जे काही झालं ते सगळा गोंधळ सगळ्या मीडियाला व्हिडिओ सहित आलेला आहे. बर. आणि ते तुम्हाला पण मी पाठवतो. बर. त्यानंतर मग तिथे जे लक्ष्मण हाके आहे ते जे बोलले की मी उद्या येतोय, त्यांनी ते 9 वाजता येतोय असं तसं जे बोलले ते महाराजांच्या स्मारकाला विरोध करण्याचं काही कारण नाही. बरोबर. तिथल्या स्थानिक लोकांचे जे काय मंदिराचे पुजारी वगैरे आहेत त्यांचं आणि म्हणजे लक्ष्मण हाके यांचं म्हणणं आहे की ती जागा मंदिराची आहे आणि त्या मंदिराच्या जागेच्या माध्यमातून आपण शिवाजी महाराज बसून ती जागा घेण्याचा प्रयत्न करतोय. तर मी एकाच मुद्द्यावर आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक बसल्याने मंदिराची जागा कुठं ती काही जाणार नाही असेल तर, आणि ती जी जागा आहे ती मंदिराची आहे की बियाणशीची आहे ती मोजणी झाल्यावर सिद्ध होईल. त्यामुळं लक्ष्मण हाकेने तिथे येऊन काय तो जो काय व्हिडिओ व्हायरल केला किंवा येण्याची भाषा केली, ती जर केली नसती तर हा वादच उभा राहिला नसता. असा एकूण सगळा प्रकार आहे. म्हणजे आता तुमचं म्हणणं असं आहे की ती जी जागा आहे त्या जागेचा 7/12चा काही उल्लेख तुम्ही केला होता का? हो, ती जागेचं माझ्याकडे जे सिटी सर्वे चालय ते बीएनसीच्या हद्दीमध्ये आहे आणि मी तिथून परत आल्यानंतर मला अशी माहिती मिळाली किंवा ते मी त्यांचं बघितलं, त्या पुजारी त्यांचे ते पेपर ते दाखवत आहे की ते 7/12 त्यांचं नाव आहे. तर आज माझं जे बोलणं झालंय तिथल्या स्थानिक आमदाराशी, पोलीस प्रशासनाची की बाबा आणि त्या गावकऱ्यांशी ज्यांनी शिवाजी महाराजांचं स्मारक बसवलंय, सर्वांचं असं मत आहे की जर ती जागा त्या मंदिराची निघाली 45 गुंठे, गट नंबर 14 आणि 15 असा काहीतरी तो विषय आहे, त्या जर 45 गुंठ्यामध्ये शिवाजी महाराजांचं स्मारक बसलेलं असेल तर आम्ही ते दुसऱ्या जागी स्थलांतर करायला तयार आहोत. अच्छा. पण जर ती मंदिराची जागा नसेल तर आम्ही ते स्थलांतर करणार नाहीत. मग माझं एवढंच म्हणणं आहे किंवा ती मंदिराची जागा असो किंवा नसो, छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच मंदिर आहे ना. बरोबर. पण छत्रपती शिवाजी महाराज त्या जागेत बसल्याने उलट मंदिराची शोभा वाढते, त्यामुळे विरोध करण्याचं काही कारण नसावं एवढीच अपेक्षा आहे. मग आता तुमचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियामध्ये खूप व्हायरल होतोय ज्यामध्ये तुम्ही शिवीगाळ करताय, तर त्या मागचा काय संदर्भ आहे आणि काय तुम्ही इतके उद्विग्न झालात? त्याच्या मागचा हे बघा, दुसरा कुठल्याही समाजाच्या भावना दुखवण्याचा माझा उद्देश नाहीये. मला जी स्थानिक माहिती मिळाली की लक्ष्मण हाके असतील किंवा गोपीचंद पडळकर असतील यांनी ते पोलीस प्रशासनाला सांगून तिथलं सगळं ते काढवण्याचा प्रयत्न केलाय. म्हणून माझा राग शिवाजी महाराजांवर मी प्रेम करतोय, म्हणून तो अनावर झाल्यामुळे माझ्या तोंडातून ते शब्द गेलेले आहेत. बर. तर मग आता सध्या तिथं काय परिस्थिती आहे आणि तुमच्यावरती काही कारवाई किंवा तुमच्यावरती काही ऍक्शन घेण्यात आली आहे का? ते आता पोलीस प्रशासनालाच माहिती असेल. कारवाई केली तरी आपण त्या कारवाईला सामोरे जाऊ आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करू, कारण त्यांचं कार्य त्यांनी केलं पाहिजे ह्या मताचं मी आहे. बरं. अंजनगावमध्ये सध्या काय परिस्थिती आहे? तिथलं वातावरण सध्या शांत झालंय की आणखी देखील काही गदारोळ होण्याचे काही चान्सेस आहेत? नाही, वातावरण आता शांत झालंय आणि सर्वजणाच्या सहमतीने एकच आहे, म्हणजे ज्यांनी स्मारक बसवलं या सर्व तरुणांचं एवढंच म्हणणं आहे, ती जागा जर मंदिराची नसेल तर ते छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक तिथंच बसलं पाहिजे. आता यामध्ये काही शासकीय गाड्यांची किंवा जे तालुका दंडाधिकारी वगैरे आहेत त्यांच्या गाड्यांची तोडफोड झाल्याचं पाहायला मिळतंय किंवा इतर खूप सारं
नुकसान देखील झालंय, दगडफेक मला वाटतं तिकडे त्या ठिकाणी झालेली आहे, तर त्या संदर्भाने काय सांगाल? दगडफेकेत आता मी तिथं प्रत्यक्ष स्वतः नव्हतो ना ती घटनास्थळी, परंतु त्या माझ्याकडे जे व्हिडिओ आले त्याच्यात अक्षरशः पोलीस प्रशासन दगड मारताना आहे. अच्छा. मग त्याचा आपण काय अर्थ घ्यायचा आहे? तर ते व्हिडिओ देखील तुम्ही आम्हाला द्या, म्हणजे ह्या संदर्भाने आम्हाला ते देता येतील. हो, मी तुम्हाला पाठवतो, ते व्हिडिओ पाठवतो नक्की. चालेल दादा, चालेल.